आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापकांसाठी UDIS प्लस या पोर्टलबाबत अत्यंत महत्त्वाचा आहे। UDIS प्लस या पोर्टलवर आपल्या कामाचे टप्पे हे सुरू झालेले आहेत। प्रमोशनचं काम सध्या सुरू असेल, मात्र त्यानंतर आपल्याला टीचर मॉड्यूलमध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं आहे। त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक अथवा पर्यवेक्षक यांची नावं या ठिकाणी मॅपिंग हे UDIS प्लसला करायची असते। मग हे कुठे करायचे आहे तर टीचर मॉड्यूलमध्ये। सो आजच्या व्हिडिओमधून आपण टीचर मॉड्यूलमध्ये मॅपिंग हे कशा पद्धतीने करावं हे स्टेप बाय स्टेप पाहूया, जेणेकरून आपण आपल्या शाळेचं मॅपिंग हे अगदी सहज करू शकता। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर मॅपिंग करण्यासाठी प्रथमतः आपण आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउझरमध्ये UDIS प्लस लॉग इन करून घ्यायचं आहे। यासाठी लॉग इन करत असताना टीचर मॉड्यूल म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसेल, यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड आणि त्याखाली हा दिलेला कॅप्चा टाकून साइन इन करून घ्या। साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिलाच टॅब डॅशबोर्ड, या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे पुन्हा एकदा नव्याने डॅशबोर्ड येईल। या ठिकाणी आपण बघू शकतो नवीन टॅब देण्यात आलेले आहेत। ॲड न्यू स्टाफ यावर क्लिक करून आपल्या शाळेमध्ये एखादा नवीन शिक्षक आला असेल तर त्या शिक्षकांची माहिती या ठिकाणी भरून नव्याने एंट्री या ठिकाणी आपण करू शकतो। किंवा एखाद्या दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेमध्ये एखादे शिक्षक आले असतील तर त्या शिक्षकांना इम्पोर्ट कसे करावे यासाठी आपण इम्पोर्ट स्टाफमध्ये जाऊन त्यांना इम्पोर्ट करायचे आहे। त्यानंतर इतर काही बरीचशी माहिती, काही टॅब या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅपिंग कसे करावे या संदर्भात पाहत आहोत। यासाठी मॅपिंग करण्यासाठी आपण उजव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी हेड ऑफ स्कूल डिटेल्स आणि असिस्टंट हेड ऑफ द स्कूल डिटेल्स ह्या दोन्ही टॅबमध्ये आपण पाहिलं तर इथे ब्लँक आपल्याला दिसते। स्टाफ नेम, स्टाफ टाईप आणि मोबाईल नंबर। आता आपल्याला मॅपिंग करण्यासाठी मॅपिंग या टॅबवर क्लिक करायचं आहे। जर आपण व्ह्यू मॅप लिस्टमध्ये क्लिक केलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो कोणाचंही नाव दिसणार नाही। याचं कारण आपण अजून मॅपिंग केलेलं नाही म्हणून। सर्व शाळांनी मॅपिंग करण्यासाठी मॅपिंग या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मॅपिंगवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट पुन्हा हा एक टॅब दिसेल, यावर क्लिक करा। आपण पहिलं मॅपिंग हे हेड ऑफ स्कूल म्हणजे मुख्याध्यापकांचं करणार आहोत, म्हणून हेड ऑफ स्कूल यावर आपण क्लिक करणार आहोत। त्यानंतर सिलेक्ट रिजन यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला विथिन द स्कूल, फ्रॉम अदर स्कूल, फ्रॉम ब्लॉक लेवल, आपण मॅपिंग हे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं करणार आहोत, म्हणून विथिन द स्कूल यावर आपण क्लिक करूया। यानंतर सिलेक्ट स्टाफ यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतल्या शिक्षकांची नावं जी UDIS प्लसवर ॲड आहेत ही सगळी दिसतील। यातील आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। बघा या ठिकाणी नाव पाहिलं आणि त्यांच्या नावाच्या समोर प्रिन्सिपल म्हणून लिहिले आहे, यावर आपण क्लिक करूया। येथे क्लिक केल्यानंतर अपडेट या टॅबवर आपण क्लिक करूया। अपडेटवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा एक पॉपअप विंडो येईल। डू यू वॉन्ट टू अपडेट HOS हेड ऑफ स्कूल डिटेल्स? यस, अपडेट इट यावर आपण क्लिक करूया। येथे पाहू शकता स्टाफ मॅप सक्सेसफुली। हे झालं मुख्याध्यापकांचं। यानंतर सिलेक्ट डिटेल मॅप पुन्हा यावर आपण क्लिक करूया। हेड ऑफ स्कूल झालं। आता आपले जे काही उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक आपल्या शाळेला असतील तर असिस्टंट यावर आपण क्लिक करणार आहोत। यानंतर आपल्याला आपल्या स्टाफचे मेंबर या ठिकाणी दिसतील, यावर आपण क्लिक करून आपले जे काही स्टाफ मेंबर आहेत या स्टाफ मेंबरला या ठिकाणी सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अपडेट हा टॅब दिसेल, यावर आपण क्लिक करणार आहोत। आलेल्या पॉपअप विंडोमध्ये यस, अपडेट इट यावर क्लिक करूया। बघा स्टाफ मॅप सक्सेसफुली। आता मी या ठिकाणी बॅक हा एक टॅब दिसतो, यावर क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर येथे आपण जर पाहिलं तर हेड ऑफ द स्कूल डिटेल्स, आता या ठिकाणी मॅपिंग माझ्या शाळेचं पूर्ण झालेलं आहे। सो या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव, स्टाफ टाईप आणि मोबाईल नंबर हे या ठिकाणी ऑटो आलेले आपल्याला दिसतील, कारण मॅपिंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या शिक्षकांचं आपण या ठिकाणी मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांचं मॅपिंग करतो त्यांचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतात। आता व्ह्यू मॅप लिस्ट यावर जर मी क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी दोन
नावं मला दिसतील, कारण मी या ठिकाणी दोघांचं मॅपिंग केलं म्हणून मला या ठिकाणी दोघांची नावं आणि काही डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. सो अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या शाळेचं मॅपिंगचं काम हे पूर्ण करून घ्यावं. त्याचप्रमाणे टीचर प्रोफाईल ही आपल्याला अपडेट करावयाची असते. सो टीचर प्रोफाईल अपडेट कसे करावे, ॲड न्यू स्टाफ, इम्पोर्ट स्टाफ कशा पद्धतीने करावं, या संदर्भात माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आशा करतो की मॅपिंग हे कशा पद्धतीने करावं ही माहिती आपणास निश्चित समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.